सल्लागार, पत्रकार, आमचे मित्र दळवी साहेब, संघाचे विद्यापीठ संघाचे सन्मान्य अध्यक्ष पठारे सर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी आणि विद्यार्थी मित्र, सालाबादप्रमाणे सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटल यांच्या माध्यमातून विविध स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आपण या ठिकाणी आहोत। आपल्याला सर्वांना माहीत आहे की 14 शाळांमध्ये सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ हा टाटा कॅपिटलच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे शाळेची भौतिक सुधारणा, विद्यार्थ्यांचा विकास यासाठी आर्थिक सबळता निर्माण करून आपल्याला मदत करत आहात। परंतु केलेली मदत ही आपल्यापर्यंत निश्चित हे मुख्याध्यापक बंधूंच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोहोचते आणि केलेल्या मदतीचा आउटपुट म्हणून या स्पर्धा आयोजित करत आहोत। आपल्या सर्वांना माहीत आहे पहिली वक्तृत्व स्पर्धा ही भेटलेली आहे। उद्या मध्ये जाऊन पडा या ठिकाणी कोणती स्पर्धा आहे? निबंध चित्रकला स्पर्धा कुठे आहे? मोठा जांभूळपाड्याला 27 तारखेला आणि 28 तारखेला प्रश्नमंजुषा स्पर्धा ही बल्लाळ विनायक या ठिकाणी आहे। 29ला वैयक्तिक मैदानी स्पर्धा मुलं आणि 30 तारखेला मुली अशा स्पर्धा आयोजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर ज्याचा बक्षीस वितरण नांदगाव या ठिकाणी 14 फेब्रुवारीला नांदगाव या ठिकाणी असणार आहे। या स्पर्धा चालू असताना आपण आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवायचं आहे। स्पर्धेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी 3 परीक्षकांची आपण या ठिकाणी नेमणूक करणार आहोत। 3 परीक्षकांनी दिलेल्या गुणतानाचा विचार करून एकदा प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक या ठिकाणी दिला जाणार आहे। निबंध स्पर्धा झाल्यानंतर ते निबंध निवृत्त शिक्षकांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी नंबर काढणार आहोत। प्रश्नमंजुषा स्पर्धा जी आहे प्रश्नमंजुषा स्पर्धा ज्याप्रमाणे विज्ञान प्रदर्शनाला प्रश्न विचारले जातात त्याप्रमाणे बल्लाळ विनायक माध्यमिक विद्यालय पाली या ठिकाणी त्या शाळेचे प्राचार्य पाटील सर आणि त्यांचे शिक्षक शिंदकर सर आणि आपले जे संपर्क प्रमुख आहेत जगताप सर, सुधीर शिंदे सर, नरेश शिंदे सर, मिलिंद शिंदे सर या मंडळीच्या मार्गदर्शनाच्या स्पर्धा होणार आहे। चित्रकला स्पर्धा जाऊनपणा या ठिकाणी होणार आहे। या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश हा एकच आहे की तुम्हाला कुठेतरी वाव मिळावी, कारण तुम्ही ज्या ज्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे त्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातात। आजही ही स्पर्धा या इथे चालू असताना तालुका रहिवासी संघाचे विद्यमान अध्यक्ष गांधीसाहेब, उपाध्यक्ष राणेसाहेब आणि आम्ही मंडळी यांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांची मीटिंग आयोजित केली। या मीटिंगमध्ये पितृछत्र हरपलेले विद्यार्थी जे आहेत त्यांच्या फी वाटप, अपंग विद्यार्थी किंवा अपंग पालक असणाऱ्यांचे मुलं यांना फी आणि 10वी परीक्षेला असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 400 रुपये अशी सर्व रक्कम मिळून तुमच्या मुख्याध्यापकांकडे ते चेक दिली जाणार। तुम्ही जर मुख्याध्यापकांकडे यापूर्वी पैसे जमा केले असतील तर ते मुख्याध्यापक तुम्हाला हे पैसे परत देतील आणि जर तुम्ही जमा केले नसतील तर ते परीक्षा म्हणून तुमची घेतली जाणार। हे करत असताना शाळेमध्ये असणाऱ्या सर्व स्कॉलरशिपची पुस्तक संच तुम्हाला दिलेली आहे। 9वी 10वीची गणित पुस्तकं तुम्हाला दिलेली आहे। यावर्षी प्रथमच फर्स्ट एड बॉक्स म्हणजे आपल्याला खेळताना जर मार वगैरे लागला तर जो काय मेडिकल किट्स असतो की त्यात आयुर्वेद असते, कापूस असतो वगैरे जे काय असतं बँडेज वगैरे त्या सगळ्यांची स्वतंत्र पेटी प्रत्येक शाळेला 29 तारखेला दिली जाणार। मुख्याध्यापकांनी मागणी करतात सन्माननीय अध्यक्ष विठ्ठल गाडगेसाहेब यांना विनंती केल्यानंतर ताबडतोब ती मागणी मान्य होते। आजपर्यंत ज्या ज्या शाळांनी जे मागितले ते त्या शाळेला दिलेला आहे। मी अगदी शौचालयापासून तर अगदी दप्तरापर्यंत तुम्हाला पोच करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी तुम्हाला धन्यवाद देतो, तुमच्या स्पर्धेला शुभेच्छा देतो आणि विशेषतः ही संघाची जी मंडळी आहे यांना धन्यवाद देतो। टाटा कॅपिटलची संबंध साधून ही मंडळी तिथून आर्थिक स्रोत निर्माण करून तुमच्यापर्यंत पोच करतात। आपण सर्वांना धन्यवाद देतो, सर्व मुख्याध्यापकांना धन्यवाद देतो।
मी थांबतो. सभेत उपस्थित असणारे माननीय सुधागड तालुका रहिवासी सेवा संघटनेचे समन्वय निंबाळकर सर, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष शिवसंत साहेब, तसेच संघटनेचे ज्येष्ठ सदस्य पत्रकार दत्ता दळवी, माननीय श्री मुख्याध्यापक सुधागड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आपले सर, शाळेचे मुख्याध्यापक सर, तसेच सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, प्रतिनिधी आणि विद्यार्थी, आज जी आपण शैक्षणिक स्पर्धा प्रत्येक वर्षी करतो त्या शैक्षणिक स्पर्धेची माहिती, तिची प्रस्तावना, तिचे महत्त्व हे आपल्यासमोर निंबाळकर सरांनी सांगितलेच आहे आणि तुम्हाला ती तुमच्या शिक्षकांनी सुद्धा सांगितले असेल. या शैक्षणिक स्पर्धेचा प्रमुख उद्देश एकच आहे की तुम्ही तुमच्या शाळेत 1, 2, 3 नंबर मिळवता, तर तुम्ही तालुक्याच्या लेवलला जेव्हा स्पर्धा घेतात तेव्हा तुम्ही कुठल्या लेवलला आहात हे तुमचं तुम्हाला माहिती पडेल. तालुक्यामधून तुम्ही ज्यावेळेला जिल्हा लेवलला जाता तेव्हा जिल्ह्यामध्ये आपला नंबर किती आहे, जिल्ह्यामधून राज्यामधून देशामध्ये, नंतर आंतरराष्ट्रीय खेळामध्ये. तर ही बेसिक तयारी आहे तुमची. क्रीडा स्पर्धा असू द्या किंवा शैक्षणिक स्पर्धा असू द्या, तुम्ही कोणत्या विषयामध्ये पारंगत आहात, तुम्हाला कोणत्या विषयाची आवड आहे, तुम्ही कोणत्या विषयामध्ये फटाफट पुढे जाऊ शकता, कोणत्या स्पर्धेमध्ये जिल्हा लेवलला, राज्य लेवलला पात्र होऊ शकता, त्यासाठी ही तुमची प्राथमिक गरज आहे. तुम्ही डायरेक्ट जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणी घेणार नाही, डायरेक्ट जिल्ह्यात तुम्ही जाऊ शकणार नाही, परंतु ही बेसिक एक सुधागड तालुका रहिवासी सेवा संघटना आणि जी तळागाळात ते लोकांना शिक्षणाची मदत व्हावी यासाठी जी गेली 10 वर्ष सतत प्रयत्न करत आहे आणि ह्या स्पर्धा आम्ही चालू ठेवलेल्या आहेत. याची बेसिक तयारी तुमची आहे की तुम्हाला उंच भरारी घेता यावी यासाठी आहे. तर त्यासाठी तुम्ही मुलांनी ह्यासाठी खूप प्रयत्न करायला हवे. आता आज तुम्ही प्रयत्न करून आलेलेच असणार, तुम्हाला या स्पर्धेसाठी मी शुभेच्छा देतो. तसेच मला एक इथे जमलेला मुख्याध्यापक आणि प्रतिनिधींना एक सांगायचं आहे की आपण डिटेल याच्याविषयी चौकशी करूच, चर्चा करूच मीटिंगमध्ये, परंतु मला प्रथम एक मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा आहे की ज्या वेळेला आज नाही म्हटलं तरी कमीत तरी 1.5 कोटीच्या आसपास त्या तालुक्याच्या मुलांवर टाटा कॅपिटल लिमिटेड या कंपनीने खर्च केलेला आहे आणि ते वेगवेगळ्या स्वरूपात केलेलं आहे की नोटबुक असू द्या, टेक्स्टबुक्स असू द्या, प्रयोगशाळा साहित्य, क्रीडा साहित्य, स्कॉलरशिप पुस्तकं किंवा TV डिस्प्ले युनिट, असे बरेच प्रकारचे कॉम्प्युटर्स, कोणाला प्रिंटर्स, बरेच प्रकारचे तुम्हाला व्यवसाय मार्गदर्शन वर्ग भरवणं, असे वेगवेगळ्या प्रकारचे सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे तुमचे, याप्रमाणे आपण देत आहोत. परंतु ह्याचा फीडबॅक आहे ना, आपल्या मी एकटाच फीडबॅक लिहितोय. मी जो एकटा फीडबॅक लिहिलं तर त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता येऊ शकते, परंतु तुम्ही तुमचा, मी प्रत्येक वेळा सांगतो, तुमचा फीडबॅक असायला हवे की आता 10 वर्षामध्ये उदाहरणार्थ आपण शैक्षणिक स्पर्धा घेतोय. या शैक्षणिक स्पर्धा घेतल्यानंतर त्या शैक्षणिक स्पर्धा 4 प्रकारच्या आहेत. त्या शैक्षणिक स्पर्धा शैक्षणिक स्पर्धा 4 प्रकारच्या, त्या कोणत्या प्रकारच्या घेतात त्या लिहायच्या. त्यानंतर त्या तुम्ही कशा अरेंज करता. आमच्या शाळेमध्ये गॅदरिंग झाल्यानंतर त्यामध्ये 1, 2, 3 नंबर आल्यानंतर ते नंबर तालुका स्तरावर जातात आणि त्याच्यातून तालुका स्तरावर निवड केली जाते आणि त्याचा हे तुमचा कसा उपयोग करता त्याचं सांगितलं. त्यानंतर त्याचं बेनिफिट काय, त्याचं बेनिफिट काय झालं. उदाहरणार्थ या शैक्षणिक स्पर्धा घेतल्यामुळे तुमची ज्या गव्हर्नमेंटची काय स्पर्धा होतात वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यामध्ये तुमची मुलं कशी तयार झाली आणि इथून 9वी 10वी झालेली त्यातली मुलं, त्यांचं थोडं अनुभव विचारलं तुम्ही की तुम्ही ह्या शाळेमध्ये शैक्षणिक स्पर्धा किंवा क्रीडा स्पर्धांमध्ये तुम्ही जे भाग घेतलेत त्यातून तुम्हाला पुढे नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी काय उपयोग झाला. ह्या काही मुलांचा फीडबॅक घेतला, जी चांगल्या प्रमाणे पास झालेली मुलं आहेत आणि तो फीडबॅक जर दिला तर तो बेनिफिट होतो.
ताबडतोब बेनिफिट नाही मिळणार. 5-10 वर्षामधलं बेनिफिट आहे तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला मागपासून पुढे जायला लागेल. 10वीपासून तुमच्याकडून जी मुलं गेलेली आहेत त्या मुलांना सुद्धा एखाद्याला फोन करून विचारला लागेल, त्याच्या नावानिशी द्यायला लागेल की हा मुलगा नेहमी वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिला येत होता, पुढे जाऊन त्यांनी BCom केलं, मार्केटिंग केलं, आता तो मार्केटिंग मॅनेजर म्हणून अमुक कंपनीत काम करतोय, असं त्याच्याकडून आम्हाला फीडबॅक आला. हा जो फीडबॅक आहे ना, हा आपल्याला फीडबॅक कायमस्वरूपी असायला पाहिजे. आपण जे काम करतो ना त्याचं आउटपुट काय हे जर त्याचं आउटपुट जर आपल्याला लोकांसमोर ठेवलं तर आपल्याकडे पैशाचा पाऊस पडेल. तर आपण काय करतो, फक्त दिलेलं वापरतो, अर्धे वापरतो आणि कधी कधी आपण चांगलं काम करत असतो, पण सध्याच्या जगात प्रेझेंटेशन पाहिजे त्या कामाचं. त्याचं आउटपुट काय आलं हे लोकांना समजलं पाहिजे, तालुक्याला समजलं पाहिजे, कंपन्यांना समजलं पाहिजे. आणि हे जे मी देऊ शकत नाही, मी मुलांची नावं वगैरे हे ते देऊ शकत नाही. तुम्ही देत त्या मुलांकडे असता तेव्हा तुम्ही ते मुलांकडून चांगल्या प्रकारे घेऊन देऊ शकता. आणि हे मी मागच्या 3-4 वर्षापासून तुम्हाला हेच सांगतोय. मला फक्त त्यामध्ये माळी सर, नरेश शेडगे सर, जगताप सर या 2-3 शाळेकडूनच मला याचं आउटपुट मिळालेलं आहे. तुमचा माझ्यापेक्षा खूपच अनुभव. मी फक्त वर्षातून 4 वेळा येतो आणि तिथे येऊन जातो. मुलं कसे अभ्यास करतात, काय करतात, कोण कुठल्या परीक्षेत पास झालेला आहे, वेगवेगळ्या खेळामध्ये कोण उत्तीर्ण झालेले आहे की त्याला पुढे त्या खेळाची जेव्हा नोकरी मिळाली आहे, ह्या प्रकारे तुम्ही जर एखादा आपण मिलिटरी ट्रेनिंगचा कोर्स घेतला होता, त्या मिलिटरी ट्रेनिंगमध्ये आपल्या शाळेतली किती मुलं होती ती नंतर आता कुठे वॉचमॅनमध्ये तरी किंवा कुठे चांगल्या बँकेमध्ये वॉचमॅन कुठे आहेत का, कुठे सैनिकामध्ये गेलीत का, होमगार्डमध्ये गेलीत का, याची थोडी चौकशी करून नावानिशी जर तुम्ही त्या मुलांना थोडी तरी माहिती दिलीत तर तो एक चांगल्या प्रकारे रिपोर्ट होईल. आणि त्यामध्ये आपल्या शाळेची प्रत्येक याची म्हणजे हे तुम्हाला एक उदाहरण दिलं फक्त, असं प्रत्येक आहे खेळामध्ये द्यायला पाहिजे. तुम्ही आता शौचालय बांधलं आपण, शौचालय बांधण्याचा उपयोग कसा करतो, उपयोग कसा म्हणजे स्वच्छता कशी करतो, स्वच्छ राहण्यासाठी आपण काय करतो ते, आणि हे याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर ते त्याचा बेनिफिट काय मुलांना मिळाले. आता आपण शौचालयामध्ये याच्यासाठी पॅड डिस्पोजल मशीन सुद्धा आपण देण्याचं आयोजन केलेलं आहे. तर आपण बरंच काय देऊ शकतो. पण आज जर त्या आता 29 तारखेला आपल्या शाळेच्या इन्स्पेक्शनसाठी 29-30 2 दिवस टाटा कॅपिटलचे ते असिस्टंट टू व्हाईस प्रेसिडेंट नायडू सर आणि त्यांना एक त्यांचे असिस्टंट हे दोघे जण येणार आहेत. तर तालुक्यातल्या कुठल्याही शाळेला भेट देतील. म्हणजे तुमची आता ही पाठी लावलेली बघा, ह्या पाठीवरच्या वस्तू तुम्ही कुठं ठेवल्यात, काय केलं त्या तुम्हाला दाखवता आले पाहिजे. तर आतापासून तुम्ही तयारी करा. हे आता तुमच्या पाठी तुम्ही फोटो आणला बघा, तिथं तुमच्या शाळेमध्ये पाठी लावले, तुम्ही काही लोकांना मुलांची वाचली सुद्धा असेल. तर ह्या गोष्टीचा याची सुद्धा यानंतर सुद्धा आपण ॲडिशनल काही दिलेलं आहे. त्या गोष्टी ते विचारतील, ते त्यांना दाखवता आल्या पाहिजे. शौचालयामध्ये गेले तर स्वच्छ आहे का दाखवता आलं पाहिजे. त्याला ते म्हणते तिथे पॅड डिस्पोजल मशीन देऊन काय करतात तुम्ही, समजलं ना. तर ते सर्व काय देऊ शकतात ज्यावेळेला तुम्ही दिलेल्या वस्तू प्रॉपर वापरतो आणि त्यांचा हे बेनिफिट मुलाला होतात, हे जेव्हा तुम्ही पटवून देऊ शकता त्यावेळेला ते तुम्हाला आणखी काही देऊ शकतात. तुम्ही मागेल ते नाही बोलणार नाही. आपल्याकडे काही शाळांची उदाहरणं आहेत, त्या शाळेंनी काही मागितलं तर मी नाही बोलू शकत नाही त्यांना, कारण ते वस्तू दिलेल्याचा पुरेपूर उपयोग करून मला दाखवतात. तर ह्या प्रकारे अशा बऱ्याच वस्तू आहेत. त्या आता मीटिंगमध्ये आपलं डिस्कशन होईलच मुख्याध्यापकांच्या, परंतु एक सर्वांना माहिती असायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. ते तुम्हाला सर्वांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि माझं तुझे शब्द मी आज आपल्यासमोर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हा विषय मांडला. फक्त मस्तकीच नव्हे तर रक्तात देखील भगवा दिसतो, कारण हृदयात आमच्या तो जाणता राजा शिवछत्रपती नांदतो, तो जाणता राजा शिवछत्रपती. प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येकाच्या घराघरात राज्य करणे. स्वराज्य संस्थापक महान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम महाराजांचा दिवा मानाचा 19 फेब्रुवारी 1630 या मंगल दिनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. राजमाता जिजाऊ व शहाजीराजे यांच्या भूमी. शहाजीराजे हे स्वतंत्र राजे होते. तर प्रथम ते अहमदनगरच्या निजामशहाकडे एक सरदार होते. नंतर ते विजापूरच्या आदिलशहाकडे सरदार म्हणून होते. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागीर दिल्यावर ते कर्नाटकात थांबले, तर पुण्याची जबाबदारी जिजाऊंनी घेतली. आपल्याप्रमाणेच महाराजांचे बालपण सुखाचे गेले असेल का हो? तसेच राजे ही उपाधी त्यांना सहज मिळाली असेल का? तर नाही. फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देश मुघलांच्या अत्याचारामुळे त्रस्त झाला. संपूर्ण हिंदुस्थान
गजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली. माझा राजा फक्त 50 वर्ष जगला आणि या 50 वर्षामध्ये जेवढे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी बनेल. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य वाटतो. मग हे काय आहे? अरे नुसता अभिमान नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करत आहेत की ओम बोलण्याने शरीर पुढच्या काळी पण होते. मला असं वाटतं की खरं संशोधन हे छत्रपती शिवाजी महाराज या नावावर केलं पाहिजे. हे नाव ओठावर पडतात, हृदयाचे धोके वाढतात, शरीरात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. कुणी विचारलं तर कॉलर काट करून सांगा मराठी. मराठी या शब्दाचा अर्थ मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब जगदंब. 12 महिने 11 किल्लाडू 10 कोटे 9 गृह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोले आणि फक्त एक शिवबा मराठा वन मॅन. सुंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानते. महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती नृपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञाननिष्ठ जगविख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेखीचा मानाचा मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून आपोआपच जय बाहेर पडतो. रक्त सळसळते, छाती अभिमानाने भरून येते, अंगावर सरकन काटा येतो. अशा माझ्या मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी अनुष्का नरेश शिंदे आज आपल्यासमोर सादर करीत आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज. विजेसारखी तलवार चालव माझा विषय आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज. आले किती गेले किती, आले किती गेले किती, उडून गेले भारता, संपला नाही आणि संपणार सुद्धा नाही, संपला नाही आणि संपणार सुद्धा नाही. माझ्या शुभाचा दर्रा सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा बिंदू येथेचा राजा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. सूर्यप्रमाणे चंद्रप्रमाणे सिद्ध चायनाच्या शिक्षकवृंद आणि चांदण्याप्रमाणेच्या महाराजांच्या माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांनाही पादरे फुटते, डोंगर मातांना घाम फुटे, झाडे झुडपे शहारली जातील, विशाल नभाला ज्याच्या पुढे झुकावे लागते असा रयतेचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, बहुजनांचा राजा, ज्याला कितीही विशेषणे लावली तरी कमीच आहे असा आदर्श राजा म्हणजे शिवछत्रपती. शब्दही आपले पडते अशा शिवरायांची कीर्ती, राजा शोभून दिसे अवघ्या देते, राजा शोभून नव्हती त्यांना जगाची. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची. चिंता नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊची. देशात लाट आली भव्याची आणि मुहूर्तमेढ ठेवली स्वराज्याची. नच म्हणतात ना जय भवानी जय शिवाजी. गुरुजनवर्ग आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणी, आज मी तुम्हाला अशा एका महान व्यक्तीबद्दल माहिती सांगणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान. ते म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. रयतेचा राजा छत्रपती यांना माझा मानाचा मुद्रा आहे.
करता धुमाकूळ मागत होत्या. महाराष्ट्रातील लाखो सैनिक तितपत पडले होते. स्त्रियांच्या अडून लुटल्या जात होत्या. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. व त्यावेळी महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक हकार, धगधगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली आणि अखेर ती वेळी महाराष्ट्राची भूमी गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान देष्टित, न्यायालंकार मंडित, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. मित्रांनो, सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमले माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना आपण येथे सर्वजण वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने जमलो आहोत, तर सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल की आजचा माझा विषय काय आहे. तर आजचा माझा विषय आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, जेव्हा शिवजयंती असते तेव्हा अनेक शिवभक्त शिवरायांचे फोटो स्टेटसला ठेवतात. मी असे म्हणणार नाही की तुम्ही त्यांचे फोटो स्टेटसला ठेवू नका. मित्रांनो, जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवायचा असेल तर तो हृदयात ठेवा. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी. जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, आज मी तुम्हाला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. जगदंब जगदंब प्रदीपचंद्र लेखे व वर्धिष्ण विष्णुवंदिता शासने शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. जिथे शुभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शुभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाला कुणाची भीती. आदर्श आमचे राजर्षी छत्रपती, आदर्श आमचे राजर्षी छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? जगदी सत्तीचे बल असणारे, त्रस्त मोगलांना करणारे व परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वाघ वाणिज्यते, जी जिजाऊंचे पुत्र, मग महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, राज्यातील हितचिंतक, जग जनतेचा राजा, अशा या रयतेच्या राजास माझा मानाचा मुलगा, मानाचा मुलगा, मानाचा मुलगा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी केला झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाऊ, वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे गरिबांना संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शोभाचा दरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शोभाचा दरारा. सन्माननीय कार्यक्रमाचे उपाध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि माझे जमलेले मित्रमैत्रिणी, मी तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी काही 2 शब्द सांगण्यासाठी तुम्ही शांतपणे नाही करत अशी माझी नम्र विनंती. शिवाजी भोसले यांना शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाते. ते लोकांचे राजे मानले जात होते. त्यांच्या दृढनिश्चय, शौर्य आणि वर्चस्वाला अनुभूत करण्यासाठी प्रतीक होते. त्यांच्या धाडसाला सीमा नव्हती. शाळेचे नाव जागृती हायस्कूल नागपूर, इयत्ता 8वी. माझ्या विषयाचे नाव आहे प्रदूषण ही समस्या. प्रदूषण ही समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहे. सारे जग या समस्येला सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु या समस्येने मानवी जीवनासाठी अतिशय धोक्याचे रूप घेतले आहे. प्रदूषण प्रामुख्याने आज मी तुम्हाला प्रदूषण एक समस्याबद्दल काही 4 शब्द सांगते. मी तुमच्या आठवणी जरा कळा अशी माझी विनंती आहे. प्रदूषण जिथे जाऊन तिथे हा शब्द काय असतो. प्रदूषण म्हणजे का? प्रदूषण म्हणजे तर काय? तर सर्वसामान्य अशी व्याख्या करता येईल त्याने मूळ नैसर्गिक जीवनावर परिणाम करणाऱ्या मानव निर्मिती घटकांचा अतिरेक होऊन दूषित होणे मूळ पर्यावरण. तर एवढे पर्यावरणाने गंभीर रूप धारण केले आहे. युरोपातील
सर्वप्रथम रयतेचा राजा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. सन्माननीय व्यासपीठ मान्यवर व येथे उपस्थित सर्व शिवभक्तांना तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. सह्याद्रीचे कडक अपरांना घाम फुटे, झाडे झुडपे हिशवारती, विशाल लाभालाही झुकावेसे वाटे, असा रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा झाला. सनई चौकडे वाजू लागले, साऱ्याच मैदान आनंदाची उद्लान झाली. शहाजीराजे भोसले व जिजाऊंना हर्ष झाला. त्यांच्या पोटी शुभाचा जन्म झाला. गगन भेदित तत्त्वाची पहाडासम विशाल काया, धगधगता सूर्य झुकतो आणि वंदित प्रभू शिवराया. शिवरायांचे धैर्य म्हणजे महाराष्ट्रात हंगामी स्वराज्य निर्माण करणे. त्यांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आदिलशहा, मुघल, पोर्तुगीज आणि जंजीराचे सिद्धी अशा 4 सत्ता महाराष्ट्रात हुकूमत गाजवत होत्या. त्यांच्या विरोधात जाण्याची कोणाची हिंमत नव्हती, पण शिवरायांचा निश्चय मात्र अडल होता. त्यांना स्वतः शाळा माध्यमिक विद्यालय वाघोशी. माझ्या वक्तव्याचे विषय आहे युगगुरु छत्रपती शिवाजी महाराज. जिच्या कुशीने स्वराज्याच्या स्वप्न साकार झालं त्या महासाहेब जिजाऊ. ज्या महापुरुषाने स्वप्न सत्ता चित्रवले ते राजे छत्रपती, आणि ज्या वारसदाराने ते स्वप्न लिहिले पेरले ते शंभू छत्रपती. प्रथमतः या तिन्ही महापुरुषांना मी वंदन करतो. मिरपेस सगळे या माती उभे तीच माती तिने स्वातंत्र्याच्या टिंगीला ऐकाय जन्म दिला. तिथे शहाजी पकडले, तिथे जिजाऊ रमल्या आणि हिच्या स्वातंत्र्याची टिंगी पुढे जाऊन शिवनेरीवर गेली आणि शिवनेरीवर एका दिव्याच्या रूपाने प्रकटली आणि तो दिवा पुढे जाऊन सह्याद्रीचा छावा झाला. पुन्हा एकदा महाराष्ट्र एक वेळ याची जाणीव होते. खरं तर महाराष्ट्र कसा होता? महाराष्ट्र म्हणजे माऊल मनाचा, माऊल मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐले दिराचा आणि शक्तीच्या पहिले दिराचा महाराष्ट्र. माती जीवन झाल्या तेज मराठीला कुंकुमगडच्या धबधबता इतिहास पेटणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र म्हणत वडाईचा सोडला आणि ज्वलंत आणि जिवंत ठेवणारा जगदंबा हो तुला घेऊन वादळाचा माझ्या शोभाचा महाराष्ट्र. की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान, की नव्हता शिवधर्माचा अभिमान. आणि अशा वेळी एक लोट साहेब विचारधारावर घुमू लागलं. जे झोपले होते ते जागे झाले, आणि जे जागे होते ते उभे राहिले, आणि जे उभे होते ते चालणार झाले, आणि चालणाऱ्यांच्या कांद्यावर हे स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावे स्त्रीची इच्छा दगडू लागली, म्हणून प्रत्येच्या इशारा उडू लागल्या, आणि तमाम बाळ्यांच्या चोबले पाहून माझ्या राजाचं 32 मनात सोनेरी सिंहासन साकार झालं. माझे नमस्कार. माझे नाव विद्यार्थी साहेब कारण मी शाळेचे नाव संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव. सर्वप्रथम माझ्या भाषणाचा विषय आहे प्रदूषण एक समस्या. प्रदूषण हे आजकालच्या जगातले एक सर्वात मोठी अशी समस्या आणि गंभीर देखील. कारण की प्रदूषणामुळे आजकाल अनेक मानवाचे व सजीवसृष्टीचे खूप वेगळ्या प्रकारे निधन होत आहे. त्याचप्रमाणे प्रदूषण हे एक आजकालचे एक मोठी समस्या बनली आहे. कारण की प्रदूषणामुळे आजकाल मानवी जीवनात खूप सारे बदल घडत आहे. कधी तर आपण विचार करतो की या महिन्यात पाऊस पडणार होता, त्या महिन्यात ऊन कसा पडला. कधी तर या महिन्यात हिवाळा होता, यात पाऊस कसा पडला. हे सगळं प्रदूषणामुळे झालं आहे. कारण प्रदूषणामुळे सगळी मानवसृष्टी बदलली गेली आहे व आपल्या पृथ्वीवरती हे बदल आपल्याला दिसून येत आहे. प्रदूषण हे आजकालच्या समस्येमुळे आजकाल अनेक प्राण्यांचे संशयास्पद मृत्यू घडतच आहे. कारण की प्रदूषणामुळे आजकालचे प्राणी जे मासे जरी असतील ते की मोठे वाघ सिंह जरी असतील त्याचे देखील संशयास्पद मृत्यू घडतच आहे. कारण की प्रदूषण एवढे वाढले आहे. आधीच्या काळात प्रदूषण एवढे नव्हते, त्यावेळेस किती तर प्राणी गर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर माझी मान सदैव उठते. सन्माननीय व्यासपीठ व गुरुजनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व शिवभक्तांना सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दीपिका रघुनाथ यादव आहे. मी आता नवगावमध्ये शिकत आहे. मी आज युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही 2 शब्द सांगते इच्छिते. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे अशी माझी नाव प्रथमेश कुमाजी बर्गे, इयत्ता 9वी. शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय पाचापूर. एक होत्या शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची. साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची. देशात लाट आली भव्याची आणि मुहूर्त मिळवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वैद्य उपस्थित असलेल्या माझ्या शिवभक्तांनो सर्वांना माझा नमस्कार. आज मी येथे एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
सर्वप्रथम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा, यांना माझा मानाचा मुद्रा. 19 फेब्रुवारी 1630 सोन्याचा दिवस या बंगाल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते शहाजीराजे निजामाचे पुत्र होते. शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार होते. माता जिजाऊने त्याच्या बालवयातच चांगले उत्तम संस्कार व शिकवून दिली. तर वडील शहाजीराजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. माता जिजाऊने बालवयातच स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात उचवले. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचेच आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायांच्या मनात निर्माण केला. शिवरायाने त्या दृष्टीने विजय घोडदौड सुरू केली. त्यांनी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी तोरण किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरणा बांधले. त्यांनी जीवा बावधाने बावधाने देश देणारे व्यासपीठ, चंद्रासारखी शीतल छाया देणारे परीक्षक, चांदण्यांप्रमाणे चमकणारे माझे मित्रमैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. आजचा माझा विषय आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज. निश्चयाचा महामेरू बहुजनांशी आधारभूत, निश्चयाचा महामेरू बहुजनांशी आधारभूत, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी. कोण बरे या निश्चयाचा महामेरू? या महाराष्ट्राचा लेख तो मर्दांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो मर्दांचा राजा होता. दुसरा नाही कुणासमोर मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. सर्वप्रथम रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठ मान्यवर व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी, 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस या मंगळ दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊची पुढे एका स्त्रियाचा जन्म झाला. एका स्त्रियाचा जन्म झाला. जावे तिथे आज शक्य काय दुसरे काय असेल. खरंच मित्रांनो इतके प्रदूषण वाढले का? मित्रांनो प्रदूषण म्हणजे नक्की तरी काय? सर्वसामान्य व्यक्ती अशी करते त्यामुळे नैसर्गिक जीवनावर परिणाम करणाऱ्या मानवी घटकांचा अतिरिक्त प्रदूषित होणारे पर्यावरण. मित्रांनो पर्यावरण हा विषय आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये आला. पुढे पर्यावरणाने गंभीर उदाहरण केले आहे. हो, युरोपमध्ये एक जहाज कचरा भरलेले आपल्या समुद्रकिनारे येऊन धडकले तेव्हा आपल्याला कचरा सुद्धा पर्यावरणाचे दूषित करतो हे लक्षात आले. शांतमध्ये शुद्ध परिसर, सर्व स्वच्छता, प्रदूषण नाही वाटतं. किती बरं वाटतं. नमस्कार नमस्कार. आज मी इथे तुम्हाला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही 4 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. आली किती गेली किती उडून गेला फरारा, आली किती गेली किती उडून गेला फरारा, संपला नाही आणि संपणार नाही